श्री स्वामी समर्थ. स्वामी भक्तांनो, थांबा. हा व्हिडिओ स्किप करण्याची चूक अजिबात करू नका, कारण आज मी तुम्हाला असा एक मंत्र सांगणार आहे जो हजारो भक्त श्रद्धेने जपत आहेत. असा मंत्र ज्याच्या जपामुळे मनाला शांती, जीवनात सकारात्मकता आणि समृद्धीचा मार्ग खुला होतो, असे अनेक भक्त तर मानत असतात. जर तुमच्या घरात पैशाची कमतरता असेल, मेहनत करूनही यश मिळत नसेल, नशिबाची साथ मिळत नसेल किंवा सतत अडचणीचा सामना करावा लागत असेल, तर आजचा हा स्वामी समर्थाचा संदेश तुमच्या आयुष्यात नवीन आशेचा किरण घेऊन येऊ शकतो. स्वामी समर्थ म्हणतात, माणसाच्या जीवनात असा कोणताही अंधार नाही की जो श्रद्धेच्या प्रकाशाने दूर होऊ शकत नाही, पण त्यासाठी मनात विश्वास आणि ओठावर नामस्मरण आणि कर्मात प्रामाणिकपणा असणे आवश्यक आहे. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत धनसंपत्ती आणि सकारात्मकतेशी जोडला जाणारा एक मंत्र, त्याचा जप कसा करावा आणि स्वामी समर्थांचे असे प्रेरणादायी विचार जे तुमच्या मनातील निराशा दूर करून आत्मविश्वास जागवू शकतात. म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण शेवटी मी तुम्हाला स्वामी समर्थांचा असा एक संदेश सांगणार आहे जो कदाचित तुमचा आयुष्याकडे पाहण्याचा दृष्टिकोनच बदलून टाकेल. श्री स्वामी समर्थ. ज्या दिवशी तुमचा विश्वास तुमच्या भीतीपेक्षा मोठा होईल, त्या दिवशी तुमच्या जीवनात चमत्कार घडायला सुरुवात होईल. तर भक्तांनो, अनेक जण विचारतात, माझ्याकडे पैसा का टिकत नाही, मेहनत खूप करतो पण यश मिळत नाही, घरात सतत आर्थिक अडचणी का येतात. जर तुमच्या मनातही असे प्रश्न असतील तर हा संदेश तुमच्यासाठीच आहे. स्वामी समर्थ सांगतात की धनसंपत्ती केवळ पैशाने मिळत नाही, तर योग्य विचार, श्रद्धा, सातत्य आणि सकारात्मक कर्म यामुळे मिळते. जेव्हा मनात विश्वास असतो तेव्हा संधी निर्माण होतात आणि जेव्हा मनात भीती असते तेव्हा संधी दूर पळतात. आज आपण असा एक मंत्र, त्यामागील भावना आणि स्वामी समर्थांचे प्रेरणादायी विचार जाणून घेणार आहोत, जे तुमच्या जीवनात सकारात्मकता, आत्मविश्वास आणि समृद्धी आणण्यास मदत करू शकतात. तर धनप्राप्तीसाठी स्वामी समर्थांचा स्मरण मंत्र. श्री स्वामी समर्थ हा अत्यंत सोपा पण प्रभावी जप मानला जातो, पण सकाळी उठल्यावर, रात्री झोपण्यापूर्वी किंवा मोकळ्या वेळेत शांत मनाने याचा जप करायचा आहे. तसेच अनेक भक्तांना तर या मंत्राचा खूप फायदा झालेला आहे. तो मंत्र म्हणजे ओम श्रीम ह्रीम क्लीम महालक्ष्मी नमः. मंत्र पुन्हा एकदा ऐका. ओम श्रीम ह्रीम क्लीम महालक्ष्मी नमः. या मंत्राचा जप करताना मनात सकारात्मकता, प्रामाणिक प्रयत्न आणि कृतज्ञतेची भावना ठेवायची आहे. धनसंपत्ती येण्याचा खरा मार्ग. स्वामी समर्थ म्हणतात, तू पैशासाठी धावू नकोस, पात्रता निर्माण कर. पैसा तुझ्याकडे स्वतः येईल. जगात असे अनेक लोक आहेत ज्यांच्याकडे मोठी स्वप्ने आहेत पण कृती काहीच नाही. काही लोकांकडे कृती आहे पण संयम नाही, आणि काही लोकांकडे संयम आहे पण विश्वास नाही. यासाठी ही तिन्ही गोष्टी आवश्यक आहेत: श्रद्धा, सातत्य आणि प्रामाणिक प्रयत्न. जर या 3 गोष्टी तुमच्यात असतील तर परिस्थिती कितीही कठीण असली तरी तुमची प्रगती कोणीही थांबवू शकत नाही. प्रत्येक सकाळी स्वतःला सांग, मी सक्षम आहे, माझे नशीब बदलत आहे, माझ्या आयुष्यात चांगल्या संधी येत आहेत, स्वामी समर्थ माझ्यासोबत आहेत. ही वाक्य केवळ शब्द नाहीत, ते तुमच्या मनाला नवीन दिशा देतात. गरिबीपेक्षा भयंकर गोष्ट कोणती? स्वामी समर्थ सांगतात, गरिबीपेक्षा भयंकर गोष्ट म्हणजे निराशा. ज्याच्या मनात आशा आहे तो पुन्हा उभा राहू शकतो, पण ज्याने आशा सोडली त्याचे सर्व काही हरवते. म्हणून कितीही कठीण काळ असो, स्वतःवरचा विश्वास कधीही सोडू नका. कृतज्ञता आणि समृद्धीचा दरवाजा कसा उघडायचा? अनेक लोकांकडे जे नाही त्याचाच विचार असतो, पण जे आहे त्याबद्दल धन्यवाद देतच नाहीत. आजपासून दररोज म्हणा,
स्वामी, माझ्याकडे जे काही आहे त्याबद्दल मी तुमचा आभारी आहे. कृतज्ञ मनात सकारात्मकता ऊर्जा वाढते आणि सकारात्मक ऊर्जा नवीन संधी आकर्षित करते. स्वामी समर्थांचा महत्त्वाचा संदेश. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. हे शब्द लाखो भक्तांना प्रेरणा देतात. जेव्हा संकट येतं तेव्हा घाबरू नका. जेव्हा पैसा कमी असतो तेव्हा निराश होऊ नका. जेव्हा लोक साथ सोडतात तेव्हा स्वतःवरचा विश्वास सोडू नका. कारण प्रत्येक काळ कायमचा नसतो. वाईट वेळ येते आणि जाते, पण चांगली वेळही येत असते. धन आकर्षित करणाऱ्या सवयी कोणत्या? सकाळी लवकर उठणे, वेळेचा आदर करणे, पैशाचा योग्य वापर करणे, मेहनतीला प्राधान्य देणे, नकारात्मक लोकांपासून अंतर ठेवणे, दररोज स्वामी समर्थांचे नामस्मरण करणे, लक्ष्मी प्राप्तीसाठी साधा नियम. घर स्वच्छ ठेवा, मन स्वच्छ ठेवा, वाणी गोड ठेवा, कर्म प्रामाणिक ठेवा. जिथे स्वच्छता, शिस्त आणि सकारात्मकता असते तिथे समृद्धी टिकते. कठीण काळात हे सुद्धा लक्षात ठेवा. कधी कधी स्वामी समर्थ आपल्याला थांबवतात, कारण ते आपल्यासाठी अधिक चांगली संधी तयार करत असतात. तुम्हाला वाटत असेल की सगळं संपलं आहे, तर कदाचित नवीन सुरुवात होण्याची वेळ आली आहे. म्हणून निराश होऊ नका. तर भक्तांनो, धनसंपत्ती म्हणजे फक्त बँकेतील पैसे नाहीत. चांगले आरोग्य, आनंदी कुटुंब, शांत मन, प्रेमळ नाती आणि आत्मविश्वास ही सुद्धा खूप मोठी संपत्ती आहे. आजपासून एक संकल्प करा. मी मेहनत करीन, सकारात्मक राहीन आणि स्वामी समर्थावर विश्वास ठेवीन. दररोज श्रद्धेने म्हणा, श्री स्वामी समर्थ. विश्वास ठेवा, प्रत्येक अंधाऱ्या रात्रीनंतर सुंदर सकाळ येतेच. तुमच्याही आयुष्यात आनंद, यश आणि समृद्धीचे दिवस नक्कीच येतील. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. तर भक्तांनो, आज आपण धनसंबंधीशी संबंधित मंत्र, स्वामी समर्थाचे प्रेरणादायी विचार आणि जीवनात सकारात्मकता कशी आणायची हे जाणून घेतले आहे. पण लक्षात ठेवा, फक्त मंत्राचा जप करून सर्व काही बदलत नाही. मंत्रासोबत विश्वास, मेहनत, प्रामाणिकपणा आणि स्वामीवर अढळ श्रद्धा असणे तितकेच महत्त्वाचे आहे. स्वामी समर्थ नेहमी म्हणतात, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. म्हणून आजपासून चिंता सोड, निराशा सोड आणि स्वामींच्या चरणी तुमच्या सर्व अडचणी अर्पण करा. कदाचित आजचा दिवस तुमच्या आयुष्यातील एका नवीन सुरुवातीचा दिवस असेल. कदाचित आजपासून तुमच्या नवीन नशिबाचे चक्र फिरायला सुरुवात होईल आणि कदाचित स्वामी समर्थांची कृपा तुमच्यावर आधीच सुरू झाली असेल. आता डोळे बंद कर आणि मनापासून एकदा म्हण, श्री स्वामी समर्थ. जर हा संदेश मनाला स्पर्शून गेला असेल तर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिही. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि अशाच स्वामीमय प्रेरणादायी संदेशासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. स्वामी समर्थावर विश्वास ठेवा, मेहनत करत राहा आणि कधीही हार मानू नका. कारण ज्यांच्यावर स्वामींची कृपा असते त्यांचे नशीब बदलायला वेळ लागत नाही. अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज श्री स्वामी समर्थ महाराज की जय. जय जय गुरुदेव दत्त समर्थ.